नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आता मागील 2 भागांमध्ये हे 3 पार्ट कसे करायचे हे आपण पाहिले आहेत। जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी हे बघितलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन याची लिंक मी दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून हे भाग कसे करायचे ते बघा। आज आपण या साइड तोरणाचा शेवटचा भाग करणार आहोत आणि शेवटचा भाग प्रचंड इंटरेस्टिंग आहे। ही अशा पद्धतीची बेल आपण तयार करणार आहोत। अशी ती बेल दिसेल आणि मी याचे 2-3 प्रयोग केलेत। त्या प्रयोगामधला हा मला बरा वाटला तोरणाच्या हिशोबाने आणि म्हणून ही बेल आता मी फायनली तुम्हाला करून दाखवणार आहे आणि प्लस हे जोडायचं कसं तो भाग आता आपण शेवटचा भाग आज बघणार आहोत। तर या सर्व याला लागणारं साहित्य जे आहे, या बेलला लागणारं साहित्य हे पिंक कलरचे 5 mm चे मोती, हे थोडे अबोली कलरचे मोती जे आपण आपल्या डिझाईनमध्ये यूज केले आहेत ना, त्याच रंगाचे मोती आपण सर्व यूज केले आहेत। हे थोडे ब्राऊन मोती घेतले आहेत शेडसाठी आणि हे गोल्डन येलो कलरचे मोती आहेत। अगदी गोल्डन कलर आहे, मुद्दाम गोल्डन घेतले नाहीत कारण त्याचा रंग जाण्याची शक्यता असते आणि बेलला आहेत म्हणून मी ते अवॉइड केलेत। त्यानंतर हे ग्रीन कलरचे 5 mm चेच मोती आहेत। त्यानंतर हे 8 mm चे काचेचे मोती घेतलेत मी, माझ्याकडे होते म्हणून घेतले। तुम्ही साधे तुमचे मोती 8 mm चे घेऊ शकता। हा एक व्हाईट मोती आहे मॅट फिनिश, हा ग्रीन आहे, हा रेड आहे। त्याच्यानंतर या वर लावण्यासाठी हे जे पीस येतात हे पीस मी घेतलेले आहेत। मोठी जर मिळत असेल, कॅप म्हणतात त्याला, मोत्याची कॅप, तर मोठी कॅप मिळत असेल पूर्ण कंबाईन तर ती घ्या। माझ्याजवळ ती नव्हती म्हणून मी त्या 2 घेतल्यात। त्यानंतर एक हा छोटासा 4 mm चा मोती घेतला आणि एक हा क्रिस्टल घेतला। करूया सुरुवात। कसं करायचं ते बघूया। तर त्यासाठी आपण काय करणार आहे, या ग्रीन कलरचे 5 mm चे मोती घेतले आहेत। याच्यामध्ये 5 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत। हे 5 mm चे 5 मोती ओवून चांगली छान गाठ पाडायची। पुन्हा एकदा सांगते, गाठ मोत्याच्या आतमध्ये घेऊ नका, गाठ बाहेर ठेवा। मोत्यातून धागा फिरवून घ्या। त्यासाठी धागा थोडा कमी साईजचा घ्यायचा, म्हणजे 5 mm साठी 3 नंबरचा 30 नंबरचा धागा घ्यायचा, म्हणजे धागा 1-2दा आपल्याला फिरवायला अडचण जात नाही। तर ही गाठ मी पाडून घेतली आहे आणि एकदा ही नीडल या ठिकाणावरून आपण फिरवून घेऊ। फिरवून गाठ मग कापून टाकायची। आता या 5चा एक गोल केला, त्याच्यावरती आपल्याला 4-4 चे 3 मोती घालून एक 4चा चौकोन करायचा प्रत्येक मोत्यावरती। म्हणून मी 3 मोती घेतलेत। ज्या मोत्यातून निडल आली त्याच मोत्यात पास करायची। पुढच्या ग्रीन मोत्यात जायचं। आता पुढच्या ग्रीन मोत्यात गेल्यानंतर आपल्याला 2च मोती घालायला लागतील ग्रीन कलरचे, तर 2 मोती आपण घालून आधीच्या चौकोनातल्या एका मोत्यातून घालून नीडल पुढे न्यायची आहे। पुन्हा तेच करायचं आहे। पुन्हा 2 मोती घालायचे आहेत आणि आधीच्या चौकोनातला 1 मोती, असे 3 मोती आपल्याला इथे हा पूर्ण चौकोन कंप्लीट करायचा आहे। पुन्हा 2 मोती घेतलेत मी
आणि 2 मोती घेऊन इकडच्या चौकोनाच्या एका मोत्यातून नीडल काढायची आणि पुढे जायचं. आता शेवटचा आहे म्हणून आता याच्यामध्ये आपल्याला एकच ग्रीन मोती लागतो आहे. हा ग्रीन मोती घालून या 3ही मोत्यातून नीडल पास करून घ्यायची. अशा पद्धतीने 3ही मोत्यातून आपण नीडल ही पास केली, प्लस याही मोत्यातून पास करायची आणि वरच्या मोत्यातून, अशा सर्व मोत्यातून ही नीडल आपण पास करून घेतली आणि एक हा असा गोलसा शेप आपल्याजवळ तयार झाला आहे. आता आपण काय करणार आहे, ही नीडल ह्या वरच्या एका मोत्यात घेऊन जाणार आहे. आता आपण काय करणार आहे बघा, आपल्याला हिरव्या मोत्याचं काहीही काम नाही. आपण आता घेणार आहे हे ब्राऊन कलरचे मोती आणि पिंक कलरचा मोती. आता काय करणार आहे, आपण ब्राऊन कलरचे 2 मोती घ्यायचेत. ब्राऊन कलरचे 2 मोती घेऊन एक घ्यायचा पिंक कलरचा मोती आणि पुन्हा 2 ब्राऊन कलरचे मोती. आणि नीडल ज्या मोत्यात होती त्याच मोत्यातून पुन्हा परत काढायची आणि पुढच्या ग्रीन मोत्यात घेऊन जायची. अशा पद्धतीने आता काय करायचे, 2 ब्राऊन कलरचे मोती, एक पिंक मोती आणि एक ब्राऊन कलरचा, असे 4 मोती घ्यायचेत आपल्याला. 4 मोती घेऊन या पहिल्या गोलाच्या एका खालच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची आणि नीडल पुढच्या ग्रीन मोत्यात घेऊन जायची. अशा पद्धतीने बघा. पुन्हा एकदा सांगते, 2 ब्राऊन कलरचे मोती, एक पिंक कलरचा मोती आणि एक पुन्हा ब्राऊन कलरचा मोती. या ब्राऊन कलरच्या एका मोत्यापैकी खालच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि पुढच्या हिरव्या मोत्यात पास करून घ्यायची. पुन्हा आपण आता तेच करणार आहे. 2 ब्राऊन कलरचे मोती, एक पिंक कलरचा मोती आणि एक ब्राऊन कलरचा, अशी 4 मोती घालून आधीच्या गोलाच्या खालच्या ब्राऊन कलरच्या मोत्यातून काढून घ्यायची आणि नीडल पुढच्या ग्रीन मोत्यात घेऊन जायची. आता आपला एक शेवटचा गोल राहिला आहे आणि शेवटच्या गोलासाठी मात्र आपल्याला एकच ब्राऊन कलरचा मोती घालायचा आहे. असल्या डिझाईन तुम्ही भरपूर केल्या असतील पण त्याचा फ्लावरसारखा उपयोग केला नसेल. तर आता एकच ब्राऊन कलरचा मोती, कारण एक मोती आपल्याजवळ आहे, आणि पुन्हा एक ब्राऊन कलरचा, असे 3च मोती घालायचे. 3 मोती घालून या ब्राऊन कलरच्या मोत्यातून काढून पुन्हा नीडल वर काढून घ्यायची. बघा, असं सुंदरसं एक छोटंसं फूल तयार झालं. आता या फुलाला आपल्याला पुढे न्यायचं. आता ह्या पिंक कलरच्या मोत्यामध्ये आपण घेऊन येणार. पिंक कलरच्या मोत्यामध्ये आणलं. आता ब्राऊन कलरच्या मोत्यांचं आपल्याला काही काम नाही. आता आपण काय करणार आहे ते बघा. आता घ्यायचे 2 पिंक कलरचे मोती आणि हा एक रेड कलरचा मोठा मोती, म्हणजे 8 mm. त्यानंतर पुन्हा 2 पिंक कलरचे मोती
हे मोती घालून याच मोत्यातून, ज्या मोत्यातून नीडल आली आहे त्याच मोत्यातून नीडल पुढे पास करून घ्यायची. पुन्हा आपल्याला ही नीडल पुढच्या पिंक कलरच्या मोत्यामध्ये घेऊन जायची आहे. पुन्हा एकदा पाहूया. 2 पिंक कलरचे मोती, एक हा काचेचा रेड कलरचा 8 mm मोती आणि दोन्ही पिंक कलरचे मोती. असे 5 मोती आपण घालून ज्या मोत्यात नीडल टाकली त्याच मोत्यातून, एकाच मोत्यातून आपल्याला नीडल पुढे पास करायची आहे आणि पुढच्या पिंक कलरच्या मोत्यामध्ये घेऊन जायची आहे. असं आता आपल्याला 5ही मोत्यांवरती करून घ्यायचे. 2 याच्यावर केले, ह्या पुढच्या 3 याच्यावर करते, मग पुढची स्टेप बघूया. हे 5 गोल करून घेतले आहेत मी. या पद्धतीने दिसतं आहे फूल. आता आपल्याला ही नीडल ह्या 2 पिंक कलरच्या मोत्यांमधून पुढच्या काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने काढली. आता मी हे अबोली कलरचे 6 मोती घालून घेणार आहे. याच्यामधले 6 मोती घ्यायचे आहेत. 2 3 4 5 आणि 6 हे अबोली कलरचे आपण 6 मोती घेतलेत. आणि 6 मोती घेऊन या पहिल्या मोत्यातून, पिंक कलरच्या पहिल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. पहिल्याच मोत्यातून काढायची, पुढच्या मोत्यात जायचं नाही. ह्या मोत्यातून नीडल काढल्यानंतर ही नीडल पुढच्या पाकळीच्या पहिल्या मोत्यातून नीडल पास करायची. बघा, अशा पद्धतीने ही पास करून घ्यायची. आणि सेम प्रोसेस आपल्याला आता फॉलो करायची आहे. 6 मोती ओवायचे आणि पुढच्या 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 मोती घालायचे. आणि 6 मोती घालून नीडल पुन्हा या पिंक कलरच्या मोत्यामध्ये घालायची आणि पुढच्या या पिंक कलरच्या मोत्यामधून काढून घ्यायची. अशा पद्धतीने धागा खेचून घ्यावा लागेल, म्हणजे या पाकळ्या जवळ येतील. आता ही प्रोसेस इथपर्यंत आपण कंप्लीट करूया, मग पुढची प्रोसेस बघूया. बघा, हे पूर्ण फूल तयार झालं माझं. आता आपण काय करणार आहे, मी ही नीडल या अबोलीपैकी 3 मोत्यात घेऊन आली आहे. आता आपण टोकावरती एक हा गोल्डन येलो कलरचा मोती टाकून घेणार आहे. टाकून ह्या पुढच्या 4 मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची आहे. ह्या 3 अबोली कलरच्या मोत्यांमधून आणि एक ह्या पिंक कलरच्या मोत्यामधून. अशा पद्धतीने. आणि हे बाहेरून करावं लागेल तुम्हाला, आतून करता येणे शक्य नाही. तर हे बाहेरूनच करावं लागेल, बाहेरच्या साईडने. आता पुन्हा आपल्याला ही नीडल वरती 4 मोत्यांमध्ये पास करायची आहे. एक राणी कलरचा आणि एक अबोली कलरचा, अशी 4 मोत्यांमध्ये पास करायची. आणि टोकावरती एक पिवळ्या रंगाचा, हा गोल्डन पिवळ्या रंगाचा मोती घालून घ्यायचा. घालून पुन्हा ह्या 4 मोत्यांमधून नीडल बरोबर पास करून घ्यायची. 3 अबोली कलरचे मोती आणि एक हा पिंक कलरचा मोती. अशा पद्धतीने ह्या 5ही पाकळ्यांच्या टोकावरती असा हा पिवळा मोती घालून घ्यायचा. हा एक मोती घालते मी आणि मग पुढचं भाग तुम्हाला दाखवते. आता हे अशा पद्धतीचं आपलं छानसं फ्लावर तयार झालं. आता आपल्याला याचा मधला भाग किंवा देठाचा भाग करून घ्यायचा आहे. त्यासाठी आता ही नीडल मला काय करायची आहे, या वरच्या ग्रीन मोत्यामध्ये न्यायची आहे. तर इथून कशीही तुम्ही पास करा आणि ती वरच्या मोत्यामध्ये घेऊन जायची. आता माझी नीडल इथे आली, मी या ब्राऊन कलरच्या मोत्यामध्ये घालणार. पुन्हा या ब्राऊन कलरच्या मोत्यामध्ये घालून नीडल पुढे घेऊन जायची. बघा, अशा पद्धतीने आपण ही नीडल वर घेऊन आलो.
आता ही नीडल मला खाली न्यायची, याच्या सेंटरमधून पास करून घ्यायची. आता करायचं आपल्याला सेंटरचा भाग याचा. आता याच्यामध्ये हा एक व्हाईट मोती मी घालून घेणार आहे. त्याच्यापेक्षा मोठाही मोती घातला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आता हा मोती आपला आतमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर हा एक छोटासा 4 mm गोल्डन कलरचा मोती घालायचा आहे. त्याच्यानंतर ह्या गोल्डन कलरच्या मोत्यामधून घातल्यानंतर तो मोती सोडून द्यायचा आणि ही नीडल वर आपल्याला याच्यातून काढून घ्यायची, म्हणजे तो पांढरा मोती त्या ठिकाणी फिक्स होऊन जाईल. अशा पद्धतीने हा मोती या ठिकाणी फिक्स झाला आहे बघा. हा फिक्स झाला आहे. आता आपल्याला त्याच्या वरचा टोकाचा भाग करणार आहे आणि टोकाचा भाग करण्यासाठी आता आपण काय करणार आहे ते बघा. आता याच्यावरती कॅप येतात. ती मोठी कॅप येत असेल तर तुम्हाला हे 2-3 कॅप घालण्याची गरज नाही. तुमच्याजवळ असेल तर ती घाला. त्याच्यानंतर मी ही कॅप याच्यामध्ये घालते आहे. त्याच्यानंतर ही एक कॅप घालते आहे, म्हणजे तो एक फुलाचा आकार तयार होतो. त्याच्यानंतर हा एक क्रिस्टल घालते आहे. हा ग्रीन क्रिस्टल आहे आणि ग्रीन क्रिस्टल घातल्यानंतर हा एक हिरवा मोती घालून घालते आहे. आणि हे फिक्स करण्यासाठी, कारण हे लूज राहील, मग लूज राहू नये म्हणून या ग्रीन मोत्यातून पुन्हा एकदा नीडल पास करून घ्यायची. ह्या ग्रीन मोत्यातून वर जो ग्रीन मोती घातला त्याच्यातून पुन्हा एकदा नीडल फिरवून घ्यायची आणि असं टाईट पकडून त्याच्यातून नीडल अशी पास करून घ्यायची. तर आपलं हे छानसं फ्लावर तयार झालं. आता बघा, ते पाहायला सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि बेल पण या ठिकाणी यूज करता येते, पण हे फूल त्यापेक्षा चांगलं दिसतं म्हणून मला ही आयडिया सुचली आणि म्हणून मी आपलं स्वतःचं क्रिएशन म्हणून ह्या बेलला करण्याचा निर्णय घेतला. आता आपले हे सर्व भाग झाले आहेत. आता आपण काय करणार आहे, याला लटकवायचं कसं ते बघणार आहेत. आता याच्यामध्ये 3 आणि 2 5 ग्रीन मोती आपण ओवून घेणार आहे. आपण आता हा खालचा भाग अटॅच करून घेऊया आणि मग वरचे भाग आपल्याला अटॅच करायचे आहेत. तर या ठिकाणी 4 आणि 1 5, म्हणजे हे टोटल 6 मोती झालेत. आता हे 6 मोती ओवल्यानंतर मी एक ग्रीन, एक गोल्डन आणि पुन्हा 2 ग्रीन असे 4 मोती ओवून घेणार आहे. लक्षात ठेवा, हे 6 मोती ओवल्यानंतर ओवलेले मोती, एक ग्रीन, एक गोल्डन आणि 2 पुन्हा ग्रीन. त्याच्यानंतर हा जो गोल्डनच्या खाली हिरवा मोती आहे त्या मोत्यातून मी नीडल काढून घेणार आहे. काढल्यानंतर पुन्हा एक गोल्डन मोती, 2 ग्रीन मोती आणि ह्याच ग्रीन मोत्यातून, ज्या ग्रीन मोत्यातून आपण याच्या अगोदर नीडल काढली त्या ग्रीन मोत्यातून पुन्हा एकदा नीडलवर पास करून घेणार आहे. पास केल्यानंतर या गोल्डन मोत्यातून नीडल टाकायची आणि आता आपण एक एक पीस याला जोडायला सुरुवात करूया. गोल्डन मोत्यातून नीडल टाकल्यानंतर आता हा 3चा पीस आहे, 3चा, तर त्याच्या सगळ्यात खालच्या ग्रीन मोत्यातून मी नीडल टाकणार आहे आणि ग्रीन मोत्यातून नीडल टाकल्यानंतर हा त्रिकोण गोल्डन मोती जे 2 आहेत खाली, हे 2 गोल्डन मोती प्लस ग्रीन मोती, अशा पद्धतीने हा त्रिकोण या ठिकाणी मी तयार करून घेणार आहे. आता जर आपण चौकोन केला असता तर काय झालं असतं माहिती आहे का,
हा जो खालचा भाग आहे हा थोडा तिरपा झाला असता आणि तो होऊ नये त्यासाठी म्हणून आपण हा या ठिकाणी त्रिकोण केला आहे. पुन्हा एकदा नीडल पास करून घ्यायची आणि या पद्धतीने आता आपल्याला हे जोडत जायचं आहे. हा भाग जोडला मी. आता इथे मी गाठ पाडून ही नीडल या ठिकाणी हा धागा या ठिकाणी फिक्स करून देणार आहे. पुढचे भाग कसे फिक्स करायचे ते तुम्हाला दाखवते मी. हा सगळ्यात खालचा भाग आपण फिक्स केला आहे. हा सगळ्यात खालचा भाग आहे. आता याच्या वरचे भाग कसे फिक्स करायचे ते बघूया. 1-2 भाग मी फिक्स करून दाखवते, मग बाकीचे भाग तुम्ही करू शकता. आता ही जी बेल आपण तयार केली आहे ही बेल आपण या फ्लावरला अटॅच करणार आहोत. या फ्लावरला अटॅच करण्यासाठी या वरच्या टोकावरच्या ग्रीन मोत्यामध्ये नीडल आहे, धागा आहे. त्याच्यानंतर एक गोल्डन मोती, त्याच्यानंतर हा टोकावरचा ब्ल्यू मोती याच्यातून नीडल टाकायची आहे. पहा, याच्यातून नीडल टाकायची आहे आणि पुन्हा एक गोल्डन मोती घालून हा धागा या ठिकाणी आपण फिक्स करणार आहोत. बघा, अशा पद्धतीने हे फिक्स करून घ्यायचं. धागा 1-2 वेळा फिरवून घ्यायचा म्हणजे ते व्यवस्थित फिक्स होतं. अशा पद्धतीने हे फिक्स करून घेऊ आपण. आता हा धागा तुम्हाला फिरवून वर न्यायचा असेल तर तुम्ही नेऊ शकता, नाहीतर प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र धागा यूज करा, म्हणजे गोंधळ होणार नाही. फिक्स केलं की हा धागा थोडा पास करून घ्यायचा वरती. अशा पद्धतीने हे फ्लावर आपण अटॅच केला. हा एक भाग झाला. आता याच पद्धतीने आपल्याला पूर्ण भाग फिक्स करायचे. हा एवढा सगळ्यात खालचा भाग झाला. आता त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला. ह्याच पद्धतीने आपल्याला इथे हा एक 7चा भाग आपण फिक्स करणार आहोत. हा 7चा भाग एक फिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर पहा, हा 7चा भाग करणार आहे. त्याच्यानंतर हे फ्लावर करायचे. हे सुद्धा सेम पद्धतीने करायचं आहे. एक गोल्डन मोती टाकायचा दोन्ही बाजूनी आणि त्याला धागा फिरवून घ्यायचा. त्याच्यानंतर या फ्लावर नंतर हा एक 3चा भाग आपल्याला फिक्स करायचा आहे. 3चा भाग फिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक फ्लावर फिक्स करायचा आहे आणि त्यानंतर एक 7चा भाग फिक्स करायचा आहे. बघा, याच्यानंतर पुन्हा एक 7चा भाग फिक्स करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा एक फ्लावर फिक्स करायचा आहे आणि त्यानंतर सेम पद्धतीने हा 3चा एक पीस आपल्याला सिलेक्ट करायचा आहे टोकावरचा. तर आता हे सगळं मी करून घेते आणि मग तुम्हाला फिनिश प्रॉडक्ट दाखवते. अशा पद्धतीने बघा, हे पूर्ण प्रॉडक्ट दाखवते मी कसं झालं ते. अशा पद्धतीने आपण हे याला जोडून घेतलेलं आहे. आणि हे जवळपास 3-3.5 फूट होत आहे. म्हणजे आपल्या
दाराला परफेक्ट होतं ते. आता मी यामध्ये या ठिकाणी शुभलाभचे स्टिकर लावून घेणार आहे याच्यावरती आणि मग लटकवल्यानंतर ते कसं दिसतं ते दाखवते. अशा पद्धतीने हे आपले फायनल प्रॉडक्ट आता तयार झाले आहेत. बघा, याला मी शुभ आणि लाभचे हे 2 स्टिकर लावून घेतलेले आहेत. आता हे पूर्ण स्क्रीनमध्ये येणार नाही आणि म्हणून मी याच्या पार्टमध्ये दाखवते. हे आपण मध्ये लावून घेतलेले 2 फुलं आहेत. आणि या घंटी आपण 2 तयार करून घेतलेल्या घंटी लावलेल्या आहेत याच्यामध्ये. तर याच्यामध्ये कलर मला माहिती नाही की याच्यामध्ये कलर व्यवस्थित दिसतो की नाही, मला माहिती नाही, पण दिसायला सुंदर दिसतात फुल. तुम्हाला या माझ्या डिझाईन कशा वाटल्या ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून सर्व नवीन कलाकृतीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला मदत होईल. तर अशा पद्धतीने ही एक कलाकृती तयार झालेली आहे. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.